मध्यपूर्वेतील तणावाचा भारताला फटका बसणार नाही. भारताकडे 8 आठवड्यांचा इंधन साठा उपलब्ध. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जाणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. पश्चिम आशियात युद्धाची व्याप्ती वाढल्यानं भारतीय व्यापाराला झळा. कांदा आणि द्राक्षांचे हजारो टन मालाचे कंटेनर 2 दिवसांपासून नवी मुंबईतील जैन पेठीत पडून निर्यात ठप्प झाल्यास बाजारभाव आणखी गडगडण्याची शक्यता. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील 76 प्रवाशांची दुसरी तुकडी मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर प्रवाशांचे स्वागत. आतापर्यंत एकूण 164 जण युद्धभूमीवरून सुखरूप परतले. आमदार रोहित पवारांची आज 11 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष. मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित. सूत्रांची माहिती. काँग्रेस ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देणार. सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा. पवारांसाठी जागा सोडण्याची ठाकरेंना विनंती. जयंत पाटील यांची माहिती. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. लवकरच मविया एकत्र चर्चा करून निर्णय घेणार. सुळे, जयंत पाटील यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. कामानिमित्त मुंबईत आलेल्या बंगाली लोकांची योग्य काळजी घेणार. बंगालमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर मुंबईत स्थलांतर थांबवा, भाजप नोकऱ्या देणार. फडणवीसांचा शब्द. ममता बॅनर्जींवरही टीका.